गणेशोत्सव हा लाऊडस्पीकर मुक्त केलेला आहे. पुणेकरांनीही आता तो करावा यावर्षी. त्यांनी अचानक गदारोळ करायला सुरुवात केला आणि एकदम मोठी गर्दी झाली आणि त्या हा बाईट तुम्ही ऐकला आणि घडलेला प्रसंग सुद्धा पाहिला. ही व्यक्ती कोण आहे? तर या व्यक्तीचं नाव आहे विद्यानंद बापट. आता हे कोण आहेत आणि कुठे राहतात? तर हे राहतात पुण्यातल्या नारायण पेठेमध्ये. त्यांचं म्हणणं काय आहे? तर त्यांचं म्हणणं आहे की यंदाचा गणेशोत्सव हा DJ मुक्त आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीनं साजरा करायला हवा. आता तुम्ही म्हणत असाल की हे कोण आहेत सांगणारे आणि नेमकं यांना या जे सभागृह आहे त्यातनं बाहेर का काढण्यात आलं ते सुद्धा सांगतो. तर पुणे महानगरपालिकेने काल एक सर्वसाधारण बैठक बोलावली होती. ती बैठक कशासाठी होती? तर यंदाचा गणेशोत्सव कशा पद्धतीनं साजरा करायला हवा या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी नागरिकांना निमंत्रित केलेलं होतं आणि त्याचबरोबर गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना सुद्धा निमंत्रित केलं होतं. काल पुणे महानगरपालिकेमध्ये ही सगळी जी बैठक जी आहे ती पार पडली. यावेळेस तिथनं जे प्रमुख होते त्यांनी उच्चारलं, महापौर होते, इतर जे अधिकारी होते त्यांनी म्हटलं की कोणाला असं वाटतं की यंदाचा गणेशोत्सव हा ध्वनी प्रदूषण मुक्त व्हावा किंवा DJ मुक्त व्हावा. त्यावेळेस हे जे विद्यानंद बापट आहेत त्यांनी हात वर केला आणि बोलायला लागले. ते बोलताना त्यांचं एवढंच म्हणणं होतं की ध्वनी प्रदूषणामुळे अनेकांना त्रास होतो. DJमुळे खास करून अनेकांना बहिरेपण आलेलं आहे, अनेकांना हृदयाचे त्रास झालेले आहेत. त्यामुळे अर्थातच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला हवा, पण हा करत असताना DJ किंवा जी ध्वनिक्षेपक आहेत त्यांचा वापर करू नये. आता हे बोलत होते, ते त्यांचं ऐकून घेतलं जात होतं. इतक्यात काही गणेश मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ते त्यांच्याकडे धावून गेले, त्यांच्याकडे त्यांना आरडाओरडा करायला लागले. त्यामध्ये तुम्ही जर क्लिप तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये तर बघितलं तर हे गणेश मंडळाचे सुसंस्कृत कार्यकर्ते, पुण्यातल्या गणेश मंडळाचे सुसंस्कृत कार्यकर्ते काय म्हणतात तर बाहेर हो यांना पाकिस्तानात पाठवा वगैरे वगैरे हे असं म्हणतायत. हे जे विद्यानंद बापट आहेत त्यांना हे म्हटलं जात आहे. नारायण पेठेतले खरं तर रहिवासी आहेत, मूळ पुणेकर आहेत, पण यांना अशा पद्धतीची वागणूक दिली जाते. त्यांना सभागृहाच्या बाहेर केलं जातं. सुरक्षा रक्षक असतात ते त्यांना सभागृहाच्या बाहेर घेऊन जातात आणि अर्थातच ते तिथनं निघून जातात. त्यानंतर त्यांनी एक बाईट दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची संपूर्ण भूमिका पार पडलेली आहे. आता तुम्ही सुरुवातीला 2 व्हिडिओ बघा ज्याच्यामध्ये त्यांना कशा पद्धतीनं शिवीगाळी केली जाते किंवा त्यांना बोललं जात आहे, सभागृहातनं बाहेर केलं जात आहे. आणि दुसरीकडे विद्यानंद बापट यांची काय भूमिका आहे नेमकी ही बघा आणि मग आपण पुणे आणि पुण्यातल्या गणेशोत्सव किंवा DJ युक्त गणेशोत्सव याच्याबद्दलची चर्चा करूयात. माझं नाव विद्यानंद बापट, मी पुण्यात नारायण पेठेमध्ये राहतो. तर COEP कॉलेजचे महेश शिंदेकर सर गेली 20हून अधिक वर्ष दरवर्षी गणेशोत्सवातली डेसिबल लेवल ध्वनी प्रदूषण मेजर करत आहे आणि त्यांनी अधिकृतरित्या डिक्लेअर केलेले की नारायण पेठेत सर्वाधिक ध्वनी प्रदूषण होतं. त्याला स्वाभाविक कारण आहे, कारण गणेशोत्सवाचे मिरवणुकीचे मार्ग या दोन्ही मार्गांच्या मध्येच नारायण पेठ वसलेली आहे. एका बाजूला लक्ष्मी रोड, एका बाजूला केळकर रोड, एका बाजूला बाजीराव रोड आणि दुसऱ्या बाजूला टिळक चौक.
तर आणि ओव्हरऑलच पेठांमधल्या आणि संपूर्ण पुण्यातल्या किंवा ओव्हरऑलच सर्व शहरी भागातल्या नागरिकांना कुठचेही सार्वजनिक सण उत्सव म्हणजे प्रचंड ध्वनी प्रदूषण आणि रहदारीचा अडथळा याला समानार्थी शब्द वाटायला लागलेले आहेत. तर उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करायला विरोध नाही, परंतु त्यामध्ये आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. नाहीतर नागरिक हे गणेशोत्सवाकडे एक आनंददायी उत्सव असं म्हणून बघण्याचं सोडून एक पीडा किंवा नको असलेली गोष्ट असं म्हणून बघायला सुरुवात करते. आज काय झालं? आज काय आतमध्ये ती जनसुनावणी होती, तर त्यामुळे त्यांनी सुरुवातीला सांगितलं की ज्यांना ध्वनी प्रदूषणाबद्दल आक्षेप असतील ते त्यांनी मांडावे. तर सर्वप्रथम लगेच मी हात वर केला, त्यांनी मला माईक दिला आणि मग मी म्हणणं मांडलं की सोलापूरकरांनी गेल्या वर्षीच गणेशोत्सव हा लाऊडस्पीकर मुक्त केलेला आहे, पुणेकरांनीही आता तो करावा यावर्षी. पण त्यानंतर अचानकपणे ते गणेश मंडळ कार्यकर्ते होते किंवा कोण स्पेसिफिक ते मी सांगू शकणार नाही, पण त्यांनी अचानक गदारोळ करायला सुरुवात केला आणि एकदम मोठी गर्दी झाली आणि त्यानंतर पोलिसांनी मला पोलीस संरक्षणामध्ये सभागृहाबाहेर काढलं. पण काय नेमकं व्हायला पाहिजे? काय तुमच्या मागण्यात? गणेशोत्सव सार्वजनिकरित्या व्हायला हरकत नाही, पण त्यामध्ये कुठच्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरचा वापर होऊ नये. लाऊडस्पीकरचा वापर करायचा असल्यास तो बंदिस्त सभागृहांच्या आतमध्येच करावा, जेणेकरून ज्यांना ते ऐकायचे असतील त्यांच्या पुरताच तो मर्यादित राहील. तर ही माझी मुख्य मागणी होती आणि जी सोलापूर या दुसऱ्या महाराष्ट्राच्या अर्धग्रामीण अर्थव्यवस्था असलेल्या शहरांनी गेल्या वर्षीच इम्प्लिमेंट केलेली आहे. तर त्यामुळे पुणे हे तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरवतं. तर त्यामुळे मला अशी नक्कीच आशा आहे की यंदा तरी पुण्यामध्ये ध्वनी प्रदूषण मुक्त किंवा लाऊडस्पीकर मुक्त काय किमान नेमका त्रास होतो पेठेतल्या लोकांना? लाऊडस्पीकर हा बाय डेफिनिशन लाऊडस्पीकर आहे, म्हणजे त्याचा अर्थच असा होतो की ध्वनीवर्धक, की त्याला दिलेलं जे साऊंड इनपुट आहे ते तो अँप्लिफाय करणार, त्याचसाठी तो बनवलेला आहे, तोच त्याचा एकमात्र पर्पज आहे. तर तो सार्वजनिक ठिकाणी वाजवण्याची गोष्टच नाही. बंदिस्त सभागृहाच्या आतमध्ये तुम्ही तो वाजवलात तर तो ज्यांना ऐकायचं त्या श्रोत्यांपुरताच मर्यादित राहतो. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही वाजवलात तो तर आजूबाजूला राहणारे आणि तिथून जाणारे पासरबाईत हे सगळे त्याचे सक्तीचे श्रोते बनतात. काय उदाहरण आहेत का? काय त्रास होतोय लोकांना? उदाहरण म्हणजे असा स्पेसिफिक इव्हेंट काही सांगता येणार नाही, तो एक पर्सिस्टंट असतो. म्हणजे गणेशोत्सवाचे 10 दिवस आहेत, त्यातले 8 ते 9 दिवस स्टँड अलोन लाऊडस्पीकर संध्याकाळी 4-5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तिथे वाजत असतो मंडपापाशी. आणि मिरवणुकीच्या दिवशी तर साधारण 24 ते 36 तास 1.5 ते 2 दिवस नॉनस्टॉप मिरवणुका जात असताना रस्त्यावरून लाऊडस्पीकर वाजत असतात. तर लाऊडस्पीकरचा आवाज आजूबाजूच्या नागरिकांना सक्तीने ऐकावा लागतो आणि तो ऑफकोर्स खूप मोठा असतो, कारण तो लाऊडस्पीकर आहे, तो त्याच पर्पजसाठी बनलेला आहे. तर अनेकदा खिडक्या बंद करून सुद्धा 1 फुटावर उभ्या असलेल्या माणसाला एकमेकांचं बोलणं ऐकू येत नाही. खिडक्या किंवा दरवाजे हादरायला लागतात, आतवर ठेवलेले स्टीलचे डबे हादरून पडायला लागतात, एवढी अवस्था होते. आणि तो लाऊडस्पीकर म्हणजे त्या पर्पजसाठीच तो बनलेला असल्यामुळे त्याचा आवाज कमी करा वगैरे असं रिलेटिव्ह किंवा व्हेग टर्म्स मध्ये सांगण्यात काही पॉईंट नसतो. तर त्यामुळे तो सार्वजनिक ठिकाणी वाजवायलाच पूर्णपणे बंदी करणे हा त्याच्यावरचा मूलगामी उपाय आहे. आता तुम्ही नुसतं एक साधा विषय मांडला तर एवढा गदारोळ झाला, ही मागणी मान्य होईल असं तुम्हाला वाटतंय? हो, होईल असं वाटतं, कारण की सोलापुरामध्ये गेल्या वर्षीच ती मागणी म्हणजे त्यांनी ते इम्प्लिमेंट केलेलं आहे सोलापूर शहर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये. त्यानंतर पुण्यामध्ये उत्सवप्रेमीच असलेले पुनीत बालन हे याबद्दल आग्रही आहेत. त्यानंतर पुण्याच्या खासदार असलेल्या मेधा कुलकर्णी याबद्दल खूप कन्सर्न आहेत, त्यांनी अनेक व्यासपीठांवर हे प्रश्न मांडलेले. तर त्यामुळे मी 100% पूर्णपणे रॅशनली आशादायी आहे की, आणि पुणे ही तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, इथे न आलेले किंवा प्रत्यक्ष न बोलणारे असे अनेक नागरिक सुद्धा या प्रश्नांनी पीडित आहेत, ते वेगवेगळ्या व्यासपीठांवर हे प्रश्न मांडतायत. तर त्यामुळे मी 100% रॅशनली ऑप्टिमिस्ट आहे की यंदाच्या वर्षी पुण्याचा गणेशोत्सव ध्वनी प्रदूषण किमान पक्षी लाऊडस्पीकर मुक्त तरी होईल. डीजे मुक्त मिरवणूक करा असं पण एक मागणी उठली होती. हो. नंतर ते हिंदू धर्मांच्या सणांवरती निर्बंध आणले जातात असे गणेश मंडळ म्हणतात. नाही, हा आरोप मला हास्यास्पद वाटतो, कारण की गणेशोत्सवाच्या अगोदरच ईद ए मिलादचा सण आता परवावरच येतोय. मुस्लिम समाजातले इतके शेकडो व्हिडिओज मी तुम्हाला दाखवतो, दे आर ओपनली मुस्लिम उलेमाज आहेत, त्यांनी जाहीररित्या आवाहनं केलेली आहेत की लाऊडस्पीकरच नाही, ढोल ताशा व्यतिरिक्त ईदची मिरवणूक काढावी. मी ईद मिरवणुकीचे व्हिडिओ दाखवतो, ते रहदारीचाही अडथळा होऊ देत नाही, रस्त्याच्या एका बाजूने ते मिरवणूक काढतात. त्यानंतर ओपनली स्कलकॅप वेअर केलेले लोक हे ईदचा उत्सव हा ध्वनी प्रदूषण मुक्त व्हावा अशी जाहीररित्या आवाहन करताना मी तुम्हाला दाखवू शकतो. तर त्यामुळे याच्यामध्ये हिंदू मुस्लिम किंवा कुठचाही आयडेंटिटॅरियन बायस हा मला तार्किक दृष्ट्या मला तो टिकत नाही. मला वाटत नाही की त्याच्यात काही तथ्य आहे अजिबातच. तर तुम्ही हे 2 बाईट पाहिलेले आहेत, व्हिडिओ पाहिलेले आहेत. याच्यामध्ये विद्यानंद बापट यांचं म्हणणं इतकंच होतं की डीजे मुक्त गणेशोत्सव व्हायला हवा, कारण सोलापूरमध्ये हा प्रयोग झालेला आहे, तिथे सगळे सण हे डीजे मुक्त होतात आणि अर्थातच नागरिकांना या सगळ्याचा त्रास होत नाही. ध्वनिक्षेपक लावलं किंवा साऊंड लावला तर त्याची डिसिबलची पातळी ही कधीच पाळली जात नाही आणि अर्थातच तिथे राहणाऱ्या लोकांना, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना याचा त्रास होत असतो. खास करून पुण्यामध्ये मध्यवर्ती भागात राहणाऱ्या लोकांना याचा अधिकचा त्रास होत असतो, पण त्यांचं म्हणणं काही ऐकून घेतलं गेलं नाही. अर्थातच एक सुसंस्कृत पुणे असल्यामुळे आणि अर्थातच इथं हिंदुत्ववादी सरकार असल्यामुळे
तो निर्णय त्यांचा काही घेण्यात आलेला नाही आणि कुठलेही निर्बंध नसणारे अशा पद्धतीनं यंदाचा गणेशोत्सव हा साजरा केला जाणार आहे. त्यामुळे डीजेचा दणदणाट अर्थातच पुण्यामध्ये आपल्याला यावेळेस पाहायला मिळणार आहे. पण गेल्या सातत्याने अनेक वर्षापासून ही मागणी होतीये की डीजे असायला नको किंवा डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा व्हायला हवा, पारंपरिक वाद्य सुद्धा वाजवायला हवीत, असं सातत्याने चर्चा होते. तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी म्हणजे मार्चमधलीच घटना आहे, पुण्यातलीच घटना आहे. मार्चमध्ये काय घडलं होतं तर श्रीराम जन्म उत्सवाची एक रॅली निघाली होती. आपण बघतोय की तिथे मोठ्या प्रमाणात रॅली निघाली होती आणि त्यामध्ये नागरिक सहभागी झालेले होते, मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. यावेळेस एक जी महिला आहेत रंजना जाधव नावाच्या, ज्यांचं वय साधारण 65 वर्ष होतं, जो डीजेचा आवाज होता तो दणदणाट होता, तो त्यांना सहन झाला नाही आणि त्याच्यामध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तिथे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक होतं, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जाता आलं नाही किंवा वेळेत त्या पोहोचल्या नाही आणि याच्यामध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या मुलाने सुद्धा अनेक प्रश्न या सगळ्यामधनं उपस्थित केले होते. ही काही एक घटना नाही आहे, यासारख्या अनेक घटना आहेत की ज्याच्यामध्ये डीजेमुळे किंवा त्याचा जो आवाज आहे त्याच्यामुळे अनेकांना हृदयविकाराचे झटके आलेले आहेत, अनेकांचे कान बधीर झालेले आहेत. खास करून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत असतो. अनेक पुणेकर, म्हणजे तुम्ही जर पुणेकर असाल तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तर पेठांमधले अनेक पुणेकर या काळामध्ये वेगळीकडे राहायला सुद्धा जातात किंवा घराची दारं खिडक्या हे सातत्याने त्यांना बंद ठेवावी लागतात. जे विद्यानंद बापट आहे त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्ही घरामध्ये एक फुटाच्या अंतरावर सुद्धा एकमेकांशी संवाद साधू शकत नाहीत. संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत डीजे गाणी ही सुरू असतात आणि त्यामुळेच अर्थातच सगळ्यांना नागरिकांना या सगळ्याचा त्रास होत असतो. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असताना काही नियमांचं पालन करायला हवं किंवा पारंपरिक वाद्य असतील किंवा बंदिस्त सभागृहामध्ये या सगळ्या गोष्टींचा वापर केला जावा अशी सगळी त्यांची मागणी आहे. पण या सगळ्यामुळे अर्थात जे गणेशोत्सवाचे कार्यकर्ते आहेत, मंडळाचे पदाधिकारी आहेत, ते आक्रमक झाले आणि अनेक भाजपचे नगरसेवक आहेत ज्यांचे सुद्धा गणेश मंडळ आहेत, त्यांनी तर म्हटलेलं की जर असं तुम्ही म्हटलात की आम्ही डीजे लावू नका किंवा ध्वनिक्षेपक लावू नका तर आम्ही गणेशोत्सवच साजरा करणार नाही, अशी भूमिका त्या सगळ्यामधनं त्यांनी घेतली. अर्थात महापालिका या सगळ्यासमोर अर्थात झुकणार होतीच आणि त्यांनी कुठलेही निर्बंध नसताना हा गणेशोत्सव साजरा व्हायला हवा असं म्हटलेलं आहे. पण तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा बघितलं तर मोठ्या प्रमाणावर जे विसर्जन मिरवणूक आहे त्याला वेळ लागलेला होता. डेसिबलची पातळी ही ओलांडली गेलेली होती. खास करून लेझर लाईटचा ज्याचा वापर होतो त्याच्यामुळे अनेकांच्या डोळ्याला इजा झाली होती. अनेक डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की या सगळ्या काळामध्ये अनेक पेशंट त्यांच्याकडे आलेले होते. त्यामुळे डीजेवर सातत्याने चर्चा होत असते, डीजे असायला हवा की नको यावर चर्चा होत असते, पण त्याच्यावर कधीही निर्बंध लावलेले आपल्याला दिसत नाही. डेसिबलची पातळी ही कधी वापरलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे नेहमी प्रश्न राहतो की डीजे असायला हवा की नको. खरं तर तुम्ही सुद्धा तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पण ज्या पद्धतीने ही मागणी केली जाते त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की नेमकं काय करायला हवं. म्हणजे इतक्या केसेस समोर येतात, लोकांना त्रास होतो, तरी सुद्धा ही आग्रहाची मागणी का केली जाते आणि सोलापूरमध्ये असा प्रयोग केला तर तो पुण्यामध्ये का होऊ शकत नाही, असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. आता डीजेच च्याबद्दल मग अनेकांचे आक्षेप असतात की गणेशोत्सवाच्या बद्दलच हे का विचारलं जातं. तर सांगायला हवं की सगळेच सण असतील, मग ती आंबेडकरांची जयंती असो, अण्णाभाऊ साठेंची जयंती असो किंवा कुठलेही असा कार्यक्रम असो ज्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात डीजे लावले जातात. आंबेडकर जयंतीलाही साधारण तसंच वातावरण असतं, अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला सुद्धा साधारण तसंच वातावरण असतं. मोठ्या प्रमाणात डीजे चौकाचौकामध्ये लावले जातात आणि त्यामुळेच नागरिकांना या सगळ्याचा त्रास होतो. या सगळ्याचा विचार ह्या गणेश मंडळांनी पुन्हा एकदा करायला हवा. सण साजरा करत असताना नागरिकांना सुद्धा तो त्रासदायक वाटायला नको, अशा पद्धतीचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. पण तुमची मतं काय या सगळ्यामध्ये ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.